भाजपसोबत आमची वैचारिक युती होऊ शकत नाही. अंबरनाथमधल्या युतीवर वडेट्टीवारांनी वक्तव्य केलं. भाजपचं गीत धार्मिक ध्रुवीकरण करणार आहे. विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र डागलंय. तुम्हाला मतदान मागायचा अधिकार आहे, पण तो धर्माच्या नावाने लोकांना दिशाभूल करून मत मिळवण्याचा तुम्हाला अधिकार नाही. आणि ते भारतीय जनता पक्षाचं गीत जे आहे ते धार्मिक ध्रुवीकरण करणार आहे आणि जातीय सलोखा बिघडवणार आहे. धर्मांध शक्तीला मदत करणारच गीत आहे. तुम्ही मत विकासाच्या नावावर म्हणणार. यांना मतं मिळवण्यासाठी की कुठल्याही स्तराला जाऊ शकतात अशा प्रकारचा नीचपणा मुद्दाम हा शब्द वापरतो की ते करू शकतात. नाही, फार दुःखद घटना आहे. हिदायत पटेल एक मोठे नेते होते काँग्रेसचे आणि लोकसभा लढवली त्यांनी आणि जिल्ह्यामध्ये एक सामाजिक बरोबर राजकारणाबरोबर समाजामध्ये सुद्धा एक प्रचंड असं मानाचं स्थान आणि त्यांनी मिळवलं होतं. काँग्रेसचा कणा म्हणूनच अनेक वर्ष ते काम करत आहेत. काँग्रेसचा एक प्रामाणिक माणूस, प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्राला आहे. अशा नेत्यांना अशा पद्धतीनं त्यांचा मृत्यू होणं हे दुर्दैवी आहे. आमची एवढीच मागणी असणार आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. नाही, कोण कुठे जातो विषय नाही. पक्षाशी जर आमची आणि भाजपची वैचारिक युती होऊ शकत नाही. वैचारिक मतभेद टोकायचे आहेत आमच्या. एकीकडे जातीय आणि धर्मांध शक्तीच्या विरुद्ध धर्मांध शक्तीबरोबर हातमिळवणी करणं आणि निवडणूक लढणं हे म्हणजे पक्षाच्या आमच्या आयडिओलॉजीला धरून नाही, पक्षाच्या विचारांच्या विरुद्ध आहे. कधीही सूर्य इकडचा तिकडे जाईल, पण भारतीय जनता पक्षाबरोबर काँग्रेसची युती होणं शक्य नाही. आणि जर केली असेल तर त्याच्यावर कारवाई आम्ही करणारच. भाजपच्या प्रचार गीताला परवानगी नाकारल्याचं प्रकरण. धर्मनिरपेक्ष निवडणूक आयोग रंगनिरपेक्ष असायला हवा. निवडणूक आयोगाला भगव्याचं वावडं का? भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आता सवाल उपस्थित केला. धर्मनिरपेक्ष निवडणूक आयोग हा खरं रंगनिरपेक्ष असायला हवा, पण भाजपानं सादर केलेल्या प्रचार गीतामध्ये भगवा शब्द आला म्हणून निवडणूक आयोगाने या गीताची मान्यता परवानगी नाकारली आहे. खरं म्हणजे भगवा शब्दांतर आक्षेप घेण्यासारखं काय आहे? या ठिकाणी जर हिरव्या मातीत मातीत असा शब्द असता तर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला असता का? पालिकेमध्ये मोजक्यांना टेंडर दिलं जातं. मोजक्यांना टेंडर दिल्याचा फटका नागरिकांना बसतो. अजित पवारांचा रोख नेमका कुणाकडे होता याची चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.